घाबरले म्हणजे काय तुम्ही म्हणालेला होता ते की हसतायत ते धर्मेंद्र प्रधानच हसतायत, तुम्ही असं काय पाहिजे? धर्मेंद्र प्रधान हे आम्ही त्यांना राजीनामा द्या म्हटल्यावर हसताय. निर्लज्जपणानं वागायचा इथल्या जनतेला ते मूर्ख समजतात, इथल्या विद्यार्थ्यांना मूर्ख समजतात, तरुणांना मूर्ख समजतात. सभागृहात काय पाहताय? कसं आहे, सभागृहात कॅमेरा जिथे लावलेत तेवढंच आम्हाला दिसतंय, तुम्ही त्यांना जवळून सभागृहातले कॅमेरे जे असे ते विरोधी पक्षाचं दाखवलंच जात नाही. आपल्यासोबत अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे सर सुद्धा आहेत आणि जालन्याचे सुद्धा खासदार आहेत. फक्त मला सांगा की काय तुम्ही आज आता इथे येऊन काय काय केलेलं? कारण मला यायला थोडा उशीर झाला, पण काय काय झालं? आम्ही जो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्या प्रश्नाचं उत्तर, तसेच धर्मेंद्र प्रधान यांचा जो नीटच्या परीक्षेच्या संदर्भात ज्यांना दोषी ठरवले जाते ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी आम्ही वारंवार सभागृहात असेल किंवा रस्त्यावर असेल आम्ही सातत्याने प्रयत्न करू राहिलो, परंतु सरकार रस्त्यावर ऐकत नाही, सभागृहात ऐकत नाही. म्हणून आज आम्ही अहिंसेचे पुढारी महात्मा गांधी यांच्या या स्मृतीस्थळावर आम्ही आलो आणि त्यांना वंदन करून आम्ही मागणी केली की या सरकारला सद्बुद्धी देऊ आणि धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्यावा, या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल होतील ते गुन्हे मागे घ्यावे आणि धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झाल्यानंतर या नीटच्या संदर्भात सभागृहात चर्चा व्हावी. मला तुम्ही दोघंही सांगा, तुम्ही संसदेत जाताय, आता 4 दिवस झालेले आहेत अधिवेशन, तुम्ही पाहत आहात, सत्ताधारित पक्षातल्या नेत्यांना बघत आहात, मंत्र्यांना बघतायत, मोदींना सुद्धा बघितलं असेल, शहांना बघितलं असेल, हे सगळं जे बाहेर घडतंय याच्याबद्दल तुम्हाला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून काय दिसतंय? अतिशय निर्लज्जपणा त्यांच्या चेहऱ्यावर आहे. त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय निर्लज्जपणाने ते लोक वागतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलंही दुःख नाही, सावट नाही, ना विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भावना ह्या मेलेल्या आहेत. एकंदरीत भारताच्या नागरिकांच्याच प्रती त्यांच्या भावना मेलेल्या आहेत. पण त्यातल्या त्यात आज लहान लहान मुलांवर ज्यावेळेस लाठीचार्ज होते, मुलींचे कपडे फाडले जाते, मुलींच्यावर लाठीचार्ज होते, एका मुलीला थापड मारला जाते, तर हे असंवेदनशीलचं उदाहरण आहे. हे सरकार असंवेदनशील आहे. त्यांच्या चेहऱ्यावर सभागृहात आम्ही राजीनामा मागत असताना धर्मेंद्र प्रधान हसत असतात. आणि आम्ही जेव्हा सभागृहामध्ये आंदोलन करतो, समोरच्या बाकावर बसलेले सत्ताधारी मंडळी स्मित हास्य करून फक्त आमच्याकडे बघतायत आणि ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की हे सरकार किती असंवेदनशील आहे. कारण आज आम्ही सर्व इंडिया आघाडीतले जे खासदार आहोत, काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, हे सर्वजण मिळून आम्ही आज महात्मा गांधी स्मृतीस्थळी भेट दिली, महात्मा गांधींच्या ह्याला वंदन केलं आणि आज आम्ही राहुलजींच्या नेतृत्वामध्ये मागणी करत आहोत की या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा सुरुवात पहिलं द्यावा पाहिजे आणि त्यानंतर सभागृहात चर्चा झाली पाहिजे. ही प्रमुख मागणी आज आमची आहे. खऱ्या अर्थाने आज जर का ही वेळ आमच्यावर कोणामुळे आली? आज सन्माननीय पंतप्रधान मोदीजीमुळे. एका मंत्र्याचा त्याच्या डिपार्टमेंटचा पेपर लीक होत असेल तर राजीनामा द्यावा, ही साधारणपणाने समाजांची भावना आहे. साधी गोष्ट आहे, एक राजीनामा देऊन टाकला हा विषय थांबेल. सरकार सभागृह पण तुम्ही जे सांगत होता, तुम्ही सभागृहात काय पाहताय? कसं आहे, सभागृहात कॅमेरा जिथे लावलेत तेवढंच आम्हाला दिसतंय, तुम्ही त्यांना जवळून सभागृहातले कॅमेरे जे असे ते विरोधी पक्षाचं दाखवलंच जात नाही. आम्ही सभागृहात काय म्हणतोय, त्यांचा राजीनामा द्या, या विषयावर चर्चा करा आणि मग सभागृह चालू द्या. पण ते सभागृहही चालू देत नाही आणि राजीनामाही देत नाही, ही वस्तुस्थिती. पण आता हे जसं म्हणाले की घाबरले म्हणजे काय तुम्ही म्हणालेला होता ते की हसतायत ते धर्मेंद्र प्रधानच हसतायत, तुम्ही असं काय पाहिजे? धर्मेंद्र प्रधान हे आम्ही त्यांना राजीनामा द्या म्हटल्यावर हसताय. म्हणजे त्यांच्या या विद्यार्थ्याच्या आंदोलनाबद्दल अतिशय निर्लज्जपणा आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण असं की विद्यार्थिनी यांचे कपडे फाडले जातात, त्यांना मारलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये एक शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही, हे आतापर्यंत या देशात कधीही घडलं नाही. म्हणून आम्ही त्याचाही निषेध करतो आणि सभागृह त्याच्यामुळे चालू देत नाही. पण उलट जे.पी. नड्डा काल म्हणत होते, काल त्यांनी याच वेळेला प्रेस घेतली आणि ते म्हणतात की विरोधी पक्षच काही ठरवत नाही, आम्ही तर चर्चेला तयार आहोत, आम्ही तर सभागृहात दोन्ही सदनात त्याच्याबद्दल चर्चा घडवत नाही. भूमिका आहे, ऐका, आमची पहिली भूमिका आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग चर्चेला बसावं. उलट नाही चालणार, चर्चा करून मग राजीनामा असं नाही. पहिला राजीनामा मग चर्चा, ही वस्तुस्थिती आहे. का असं बोलत? नाही आहे ना, वस्तुस्थिती अशी आहे की ते फक्त सांगतात लोकांच्या जनतेत संदेश द्यावा की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत,
पण ते चर्चाही करत नाही, राजीनामा घेत नाही. आमची तर स्पष्ट मागणी आहे, पहिल्यांदा राजीनामा घ्या, नंतर चर्चा करा. परंतु त्यांना चर्चाही करायची नाही, राजीनामा द्यायचा नाही. निर्लज्जपणानं वागायचा आहे. इथल्या जनतेला ते मूर्ख समजतात, इथल्या विद्यार्थ्यांना मूर्ख समजतात, तरुणांना मूर्ख समजतात. त्यांना असं वाटतं की आपण आपलं काही वाकडं होत नाही. या अविभावात ते सगळे जण वागतात. जितेंद्र सिंग जेव्हा राहुलजीला बोलायला आले, राहुलजींनी मागणी केली की तुम्ही आम्हाला कमिटमेंट करा की राजीनामा पहिलं द्याल. आणि ते राहुलजीला बोलून गेल्यानंतर त्यांनी परत त्यांचं वक्तव्य बदलून मीडियासमोर दुसरं वक्तव्य सांगितलेलं आहे. आणि सभागृहामध्ये बघू शकता की आपण कशा प्रकारे आम्ही आंदोलन करत असताना ही सत्ताधारी मंडळी आज सत्ताधारी असून मकरद्वारदोर म्हणजे संसदेच्या बाहेर त्यांनी निर्देशनं केलेली आहेत. देशभरामध्ये राहुलजीच्या विरोधात निर्देशनं करतायत. त्याच्यापेक्षा आमचा सल्ला त्यांना राहील की बा तुम्ही धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा घ्या. आज कितीतरी हजारो विद्यार्थी या दिल्लीमध्ये जंतरवर उपाशी पोटी आज या ठिकाणी कितीतरी विद्यार्थी उपाशी झोपतायत आणि ते आंदोलन करतायत. आणि विद्यार्थ्याविषयी जे देशाचं भविष्य आहे त्या सरकारला किती आत्मीयता आहे विद्यार्थ्यांप्रती हे याच्यावरून सिद्ध होत आहे. पण तुम्ही खासदार, तुम्हाला असं वाटलं नाही की आपण पण तिकडे सीजेपीच्या त्या मोर्चामध्ये सुद्धा त्याच विद्यार्थ्यांच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं? तर शरद पवार गेले, सुप्रिया सुळे गेल्या, राष्ट्रवादीचे खासदार येत आहेत, आम्ही विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचे खासदार मी स्वतः जाऊन आलो, त्या आंदोलनात जाऊन आलो. आंदोलकांची भेट घेतली. अभिजित दिपकेंना भेटलो, सोनम वांगचुकजी यांना सुद्धा भेटलो. त्यांना त्यावेळेसच मी पाठिंबा दिला होता. आमच्या भावना आहेत, काँग्रेस पक्षाच्या भावना विद्यार्थ्यांच्या सोबत आहेत. परंतु त्यात वेगळं राजकारण करणाऱ्यांनी फक्त हा एक ट्रेड चालवला. भाजप याच्यामध्ये खऱ्या अर्थाने राजकारण करत आहे. त्याचं कारण असं मी तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो की त्यांना धर्मेंद्र प्रधानला प्रोटेक्ट करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्याच्या या आंदोलनाचं राजकारण करताय. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की तुम्ही मंत्र्याचा राजीनामा तात्काळ घ्या आणि राजीनामा घेतल्यानंतर मग चर्चेला बसा. ते काय मनस्थिती तर दिसत नाहीत राजीनामा घेतील असं. तुम्हाला वाटतंय का ते घेतील राजीनामा? मी तुम्हाला एक सांगतो, विद्यार्थ्याचा राजीनामा घ्यावाच लागेल. त्याचं कारण आहे, विद्यार्थी आंदोलनाला बसले, देश आंदोलनाला बसलाय. आणि महात्मा गांधींच्या आज आम्ही जे त्यांना स्मृतीस्थळाला भेट देऊन आलो त्याचं कारण इतकंच आहे, लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने आम्ही जेव्हा आंदोलनाला बसलोय याचा अर्थ असा होतो की त्यांनी 100% मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि ते देणार हे तुम्हाला सांगतो. आणि जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तुम्ही आम्ही चालू देणार नाही. चालूच देणार नाही. मग ते तुमच्यावर दोष टाकतील की बघा विरोधक सभागृह चालू देत. आमची मागणी आहे, विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थी ज्यासाठी आंदोलन 21-22 दिवसापासून करत आहेत ती मागणी आहे. त्या विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत आम्ही. विद्यार्थ्यांना जिथपर्यंत त्यांचं आंदोलन चालू राहील तेथपर्यंत काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन चालू राहील. आणि विद्यार्थ्याच्या पाठीशी सतत राहून विद्यार्थ्यांना न्याय देण्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ठीक आहे, धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे आपल्या महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार होते.